नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि त्याच्याकडून जप्त झाला तब्बल 35 लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत घरफोड्या चोरट्याला अटक केली आहे. हा आरोपी नाशिक रोड, वाकड आणि पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी देवी चौक परिसरात सापळा रचला आणि संशयिताला शिताफीने ताब्यात घेतलं. आरोपीची अंगझडती घेतल्यानंतर पोलिसांना 23 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 तोळ्याची सोन्याची लगड असा मोठा मुद्देमाल आढळून आला. या जप्त सोन्याची किंमत सुमारे 35 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आणखी काही घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक रोड पोलिसांच्या या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. दिनांक 23 मे रोजी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. सप्पाई साहेब आणि त्यांच्या अंतर्गत DBचे आमचे जे इन्चार्ज आहेत API सुनील साहेब, त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती. यातला जो आपला आरोपी आहे सचिन भगवान सहजराव हा राहणारा मुळशीचा आहे आणि तो एका ठिकाणी येणार आहे आणि त्याने चोरी केलेली आहे किंवा तो घरफोडीतला आरोपी आहे अशी माहिती मिळाली होती. त्याच्यावर आम्ही सापळा रचून त्याला जे वाटप केली तर त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या विलेख्यावरचा एक गुन्हा या नंबर 318/26 हा उघडकीस आलेला आहे आणि त्याच्यामधलं 10 ग्रॅमची जी सोन्याची लगड आहे ती देखील आम्ही जप्त केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडून आणखी फर्दर इंट्रोगेशनमध्ये एक वाकड पोलीस स्टेशन जे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे त्याच्यामधला एक मोठा गुन्हा उघडकीस आलेला आहे घरफोडीचा, ज्याच्यामध्ये एकूण 23 तोळे सोनं असं एकूण टोटल 24 तोळ्याचं सोनं त्याच्याकडे जप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही दागिने आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक रोडचा तर सध्या अजून एक गुन्हा आणि बाकी उर्वरित मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातलाही गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे. तर या कामगिरीबद्दल एकूण यातला 24 तोळे वजनाची सोन्याचे दागिने आहेत आणि त्याची एकूण किंमत 35 लाख रुपये आहे. अशी एक चांगली कामगिरी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या DBनं केलेली आहे. त्याच्याबद्दल मी आमच्या DBचे API सुनील साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचं देखील त्या ठिकाणी